पोराईचे लग्न होऊन नाही राहिले, त्याच्यासाठी आज डोरेमॉननं दिलं असं काही गॅजेट. काय म्हणता पोट्टे हो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके ब्लॉग मध्ये. गेल्या 5-6 दिवसापासून तर थंडी एवढी वाढली की खूपच. मला जाणं होतं हे 2 व्हीलर घेऊन जळगावले. आता लोक पाणी पडलं, आता थंडी पडून राहिली, पण आपल्याला आपले काम तर थांबवा नाही लागत. तुम्हाला चांगलंच माहित आहे की मी हे कुठे आलो. मी रोज व्हिडिओ दाखवतो पण टायपिंगची स्पीड किती आली हे दाखवत नाही. पण आज ते बी पाहून घ्या. टोटल मार्क 40, त्याच्यातले पडले 37 आणि मी झालो 5. हा फक्त एक आपला डेमो होता, खरे एक्झाम तर अजून बाकी आहे. त्या एक्झामले बी 1.5-2 महिना टाइम आहे. आपला मित्र येत असते 10 वाजताच्या बसनं, त्याला घेऊन मी आलो आता ऑफिसवर. हा जो तुम्ही जिओचा फोन पाहून राहिले तो आहे माझ्या घरा शेजारच्या काकाचा. पहिले तर घेतली गाडीची चाबी. हा तुम्हाला तर सांगायचं राहिलं की तो फोन मी ना काऊन आणला. फोनची कोणची आयसी की काहीतरी उडलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात नेटवर्क दाखवत नव्हतं. मी त्या फोनला घेऊन आलो सँडी मोबाईल शॉपीवर. म्हणे काय वांधा नाही आपण करून घेऊ. तेवढ्यातच दुकानामध्ये दिसली मला हे वस्तू. म्हटलं फक्त हा दाखवायसाठी आहे की खरं बी आहे. कधी कोणत्या गोष्टीचा डिपमध्ये जाऊन माहिती घेणं गरजेचं असते, कारण की या लायन्या गॅजेट मुळे होऊ शकते कोणाचं सर्क. पण थांबा तुम्ही ना, आता याची बॉडी तर पाहिली. काय खरं आपण हा मोबाईल वापरू शकतो? चला ते बी पाहून घेऊ. पहिले तर टाकले मोबाईल मध्ये बॅटरी, दाबून धरलं लाल बटन. तसं तर हे लाल बटन नाही आहे, पण सगळ्याला माहित आहे लाल बटन कोणचं आहे. तर एकदम ओके कंडिशन मध्ये चालत होता. कोणाला जर लागत असेल तर चालले आहे जळगावले दुर्गा चौकात सँडी मोबाईल शॉपीवर. तो जिओचा मोबाईल दुरुस्तीला टाकल्यानंतर मी आलो ऑफिसवर. परमेश्वर खूप दिवसानंतर आलता, त्याची भेट घेतली. आणि आमदार साहेबाचं फेसबुकला थोडंसं लाईव्ह करायचं होतं तर तेही केलं. आणि ते सर्व आटोपलं 6 वाजेपर्यंत. आता जातो आम्ही घरी, तुम्ही ऐका गाणं, करा फॉलो. पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया